होय ती पोरगी माझ्याकडे बघते का रे? बघत्या रघुबाई. होय होय बघत्या. ए हळू बोला की. अरे ती माझ्याकडे बघून हसली. हसणारच की, तिनं वांडार पहिल्यांदाच बघितलं असेल. काय नाही भाई भाई तुमच्याकडे बघून हसली ती जमली तुमचं. भाई मला वाटतंय ती पोरगी वैब्याकडे बघत्या. गपला का ती माझ्याकडेच बघत्या. भाई मला वाटतंय ती पोरगी त्या पत्र्याकडे बघत्या. अरे टरक्या ते कुत्रा आहे. तुला पोरगी कुठे बसले ती कळ ना तुम्हाला शिकवतोयस मी. भाई अहो खरंच ती वैब्याकडे बघत्या. वय ब्या तू एक काम कर, तू इकडे उभा राहू. अभी मजा आएगा ना भिड़ो. हा हे वय ब्या तिकडे उभा राहा बघू. वय ब्या फुकणीच्या उद्यापासून माझ्यावर फिरायचं नाही तू. सॉरी. रघुबाई जावा डायरेक्ट प्रपोज करा तिला. अरे रघुबाई करायचा. सॉरी रघुबाई जावा डायरेक्ट प्रपोज करा तिला. नको भ्या वाटतंय. अहो पोरेसने 150 पोरं आवडते. जावा. बर जातोच. ए ऐक ना. काय झालं भाई? जावा की. लय वाईट सापान बघितलं इथं कचरा होईल माझ्या. नको बाबा. पोरी जाऊन आली, भांडी घासायची आवड मला. बर बर. भाई पुरगीचा बाप तुमच्या ड्रागाने बघतोय. बोलत्या पुरगी बघायला आली वय बॅड बघत्या आणि पुरगीचा बाप बघायला आलो माझ्याड बघतोय मी. भाई खरंच तुमच्याकडे बघतोय. ए गप माझ्याड बघत नसेल वय बॅड बघत असेल. ए रघुबाई सुट्ट्यात उभा राहा तुम्ही बघा. हा? काय रे का बघतोय माझ्या पोरीकडे? काका मी नाही तुमच्या पुरगीकडे बघत. आंधळा आहे मी. अरे जा बा तू जा. थांब. काय काका बोला काका. इकडे बघ. आंधळ नव्हतं वाटतं, चुरा लावला मला. ए वैप्या काय रे बाबा? अरे ती भांडी घासणार पुरगी तुलाच लाईन देत होती. जा प्रपोज कर जा तिला. लगेच होय म्हणेल. काय सांगतेस बाबा खरंच काय? होय आणि भावा तिला द्यायला गुलाबाचं फुल ने आणि कॅडबरी पण दे. अरे भावा कॅडबरी आणि गुलाबाचं फुल घ्यायला पैसे दे की मला. अरे भावा पैसे नाहीत का माझ्याकडे? काय लका. अरे वाचवा. ओय रघुबाई काय झालं एवढं का पळतंय? अरे त्या पुरगीचा बाद गोड घेऊन मागला गेला. कसा बसा वाचून आलोय बघा. पहिला अवघड आहे. बसा जरा इथं. ती ना रघुबाई आपण एक खेळ खेळूया का? कसला रे? सांगतो की तुम्हाला, तुम्ही जिंकला तर मी तुम्हाला 500 रुपये देणार आणि मी जर जिंकलो तर तुम्ही मला 500 रुपये द्याच. चालतंय. चला. रघुबाई मी करतोय ते आता करायचं आणि जर सेम तसं नाही केलं तर तुम्ही मला 500 रुपये द्यायचं. चालतंय. हा अभी मजा आएगा ना भिड़ो. ठेवा आता काढून. हा खाल्ला मी. सेम नाही केलेलं तुम्ही. द्या आता 500 रुपये. जेल ही घे. 500 जुळणी झाली. यस गंडीवलंच मला. बाय टाटा. आय लव्ह यू. काय रे भाड्या, काय नाही फुलं काय आलं. तू फुलं घेता का? फुलं घ्या फुलं. कुठे ती फुलं? हे काय फुलं? हे काय एकच फुल? बाकीची इकली. सुकायच्या माझ्या पुरगीला गुलाबाचं फुल द्यायला. बाय मला पण दे की. सर मागे तिथं का पाणी.
हागूबाई आपलं हागूबाई काय ते रघुबाई हा. मला पण एक वडापाव दे की. ठीक आहे का हा थँक्यू बरं का माकडा जागा हो की जरा पाय खातोस काय माझा सॉरी सॉरी बाप्पा ती झोपत काय कळलं नाही सुधीन वाघ हॅलो बोल की बाबा काय नाही बघ निवांतच बाग काय चाललंय ए डोकं दाब डोकं दुखायला लागलंय माझं बरं बरं दाबतो थांब बाबा जरा काय नाही बघ निवांतच आहेच ना मला काय नाही पप्पान जरा डोकं दाबत बसली बघ बाग काय चाललंय रानातलं काय चाललंय हा बर अरे कुत्र्या बापात नडलं जातोस काय त्या मोबाईल बोलायच्या नादात माझा जीव घालवला असतात सॉरी सॉरी बाप्पा सॉरी नालाय का उठ आवरून त्या मसरासने वैरण पाणी करून येत जा करतो जावा नाही इथं जीव जाईल आजी ऐक की मला नोकरी नाही त्यामुळे मी डिप्रेशन मध्ये चाललोय बघ जा की बाळा शिस्तीत जा पोचल्यावर फोन कर आणि तुझं चांगलंच होणार अगं म्हातारे डिप्रेशन म्हणजे टेन्शन टेन्शन घ्यायचं नाही बाळा टेन्शन न कुणाचं चांगलं होत नाही अगं म्हातारे आत्ता तर म्हणलीस की डिप्रेशन मध्ये जा पोचल्यावर फोन कर डिप्रेशन म्हणजे टेन्शनच लॉन्चिन लय छानावर नको ठरलं वाटत आईच्या गावात म्हातारे इंग्रजी फाडायला लागले वाटतं अरे वैभ्या भावा ती सोनाली तुला लाईन देत्या जा प्रपोज कर जा नाहीतर दुसराच कोणतरी येऊन पटवायचा. अरे भावा काल प्रपोज करायला गेलो होतो पण सोनालीच्या बाला गावलं नव्हता भावा मी सांगतो ती आयडिया कर म्हणजे जमल तुझं. कुठली आयडिया हा एक नंबर आयडिया बाबा चल तसंच करतो आईला ओळखणार नाही नका तिच्या बाला नाही ओळखत तिच्या आईला बाबा आले बाबा हात घालणार भविष्य सांगणार आपलं हात बघणार भविष्य सांगणार बाबा आले बाबा बघू हात सॉरी झोप जाऊ नको तेवढं बाबा आले बाबा हात बघणार भविष्य सांगणार या बाबा बसा नमस्कार नाव काय तुमचं बाबा शिंबोडी गट्टी बाबा वा 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 एक नंबर नाव आहे बघा तुमचं हात बघणार भविष्य सांगणार बघू हात हा इधर बालका तुझं संडाचं बिघडलंय का नाही बरोबर बाबा तुम्हाला कसं कळलं सकाळीच्या डावा तिला धुवून येत जा तसं लागले हाताला बाबा हे तर आमरस सांग अमृस थांबा बाबा पण आमरस तर मी काल रात्री खाल्लेला आता कुठं आला सकाळी हात धुवून जा असं दे आता ये बघू बघा. हात हा बालका तुझ्या कन्येच्या लग्नात तुझ्या डिलिव्हरीचा योग आहे आपलं तुझ्या कन्येच्या लग्नाचा योग आहे यावर्षी काय सांगताय बाबा ए सोनाली भारी आहे. काय हो पप्पा? अगं बाबा म्हणते तुझ्या डिलिव्हरीच आपल्या तुझ्या लग्नाला योग आहे यावर्षी हो बाबा माझा हात बघून सांगा की माझा नवरा कसा असेल. सर सॉरी बघू बालिके माग सॉरी बालिके तुला सुंदर नवरा मिळणार आहे आणि त्या मुलाचं नाव वैभव असणार आहे वैभव आणि तो मुलगा ह्याच गावातला असणार आहे काय सांगताय बाबा होय आणि त्या वैभव सोबत जर हिचं लग्न झालं तर तुम्हाला मोठा धन लाभणार आहे त्यामुळे लवकरात लवकर त्या वैभव वर हिचं लग्न लावून द्या अहो बाबा तुम्ही म्हणता की वैभव जर आता येत असता तर आता तुमच्या देखत हिचं लगीन लावून दिलं असतं त्याच्यावर काय सांगता इथंच आहे की मी त्या लगीन लावून माकडा तुझ्या तर आता मला काय तुझे रघुबाई अय टरक्या इकडं आहे मी अहो तो वैभ्या सोनालीला पटवासाठी काय काय करतोय आणि तुम्ही तर निवांत बसलाय. काय सांगतोयस पण मला भ्या वाटते तिच्यावर बोलायला अहो एवढं काय ब्याच आहे डायरेक्ट जाऊन प्रपोज करा वय म्हणाल तुम्हाला ती. खरंच काय चल मग काय होईल ते होईल करूया धाडस चला सोनाली ऐक की बोल काय काम आहे. इश्य मला लाज वाटते अरे बोल ना. थांब ना जरा मला तू लय आवडते माझ्या लग्न करशील आय लव्ह यू काय रे सोट्या काय करतोय तिथं काका तुम्ही काय करतोय अहो नाटकाची प्रॅक्टिस करत होतो नाटकाची प्रॅक्टिस तुला जाऊ का